अन्य महापालिकेचे जसे इतर नगरसेवकांना निधी मिळतात तसे नॉमिनेटेड नगरसेवकाला मिळत नाही असो रड जाणं नाही त्या सभागृहामध्ये जाणं आणि आपली भूमिका मांडणं या शहरासाठी तेच फार मोठा अधिकार आहे. 5 नगरसेवकांमध्ये जो अरविंद भोसले होते उद्धव साहेबांनी विश्वास टाकला होता त्या ठरावाच्या सूचनांमध्ये पहिल्या 5 नगरसेवकांमध्ये अरविंद भोसलेचा तिथे उल्लेख होता. भोसले साहेब, एक शेवटचा प्रश्न. आपण माजी नगरसेवक स्वतःचा उल्लेख केलात म्हणून मला माझ्या माहितीनुसार काही वर्षांपूर्वी कॉप नगरसेवक म्हणून आपण महानगरपालिकेत गेलेलात आणि मला मिळालेल्या माहितीनुसार त्या दिवशी तुम्ही सभागृहात पहिलं पाऊल टाकल्यानंतर एक पहिलं पत्रक दिलेलं, त्याची काही आतल्या मंडळींनी माहिती दिली. त्या पत्रकात असं काय म्हटलेलं तुम्ही महानगरपालिकेच्या सभागृह लीडर्सना, मेयरला, आयदर आयुक्तांना? काय होतं ते पत्रक? माझ्यासारख्या सर्वसाधारण शिवसैनिक यांनी कोणतीही इच्छा व्यक्त न करता, मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय, कोणतीही इच्छा व्यक्त न करता, कोणतेही निवेदन न देता इतकी वर्ष आम्ही जे काही संघटना म्हणून काम करतोय, अनेक जण काम करतात, याची जाणीव ठेवून 14 मार्च 2017 रविवार होता. उद्धव साहेबांनी एकदा मातोश्रीवरून फोन आला की अरविंद मातोश्री जरा दुपारी इतक्या वाजता ये पोहोचून. तसे काही जबाबदारी असल्या ती निरोप होता. मग त्याच भूमिकेतून तिथे गेलो आणि उद्धव साहेब होते, काही शिवसेनेची वरिष्ठ मंडळी बसली होती. माझ्या डोळ्यासमोर तो आज प्रसंग येतो. मला अमरावती शहर येतात. मला अरविंद तुझं काम चाललेलं आहे. तर म्हणलं हो साहेब, काही सूचना असतील तर करा, किंवा मॅडून काही सूट जायची असेल तर मला मार्गदर्शन करा. बरोबर. त्यामुळे मार्गदर्शन एवढंच आहे की हा असा शिवसैनिक आणि त्याचा अनुभव मला मुंबई महापालिकेत पाहायचा आहे. बरोबर. थोडं गोंधळ म्हणलं, इलेक्शन तर आत्ताच महिनाभरापूर्वी इलेक्शन होऊन गेली आहे. म्हणजे काही दिवसांपूर्वी इलेक्शन होऊन गेली होती आणि नगरसेवक ते निवडून गेले होते. तर मला साहेब काय बोलतात, मी थोडं गोंधळलो. मला हा असाच अनुभव, मला मुंबई महापालिकेमध्ये तुझ्या अनुभवाचा वापर झालेला मला पाहायचा आहे. तर हो ना साहेब, म्हणजे तुमच्या माध्यमातून तुम्ही जे मुंबईचं पालकत्व जे तुमच्याकडे घेतलेलं आहे, मुंबईकरांनी जे विश्वस्त म्हणून तुमची जी काय सातत्याने मुंबई महापालिकेमध्ये उद्धव साहेबांच्या शिवसेना प्रमुखांवरती विश्वास ठेवून जे काही समजा महापालिका सत्ता येते, उद्धव साहेब आधीच त्याचं मॉनिटरिंग करतात. बरोबर. त्यामुळे विषय सुरू आहे. त्यामुळे हो बरोबर अरविंद, पण तुला नगरसेवक म्हणून मला मुंबई महापालिकेत पाठवायचं आहे. मी आज हे माझ्या शब्दावर ठाम आहे. तर म्हणलं साहेब, म्हटलं मी अशी कोणतीही तुमच्याकडे इच्छा व्यक्त केलेली नाहीये, ना मी कधी निवेदन दिलेलं आहे. त्यांच्याकडे असं एक बंच आलेलं होतं, असं काय समजा असेल, इश्युरांची यादी होती ती ठेवलेली. तर ती अशी सगळी त्यांनी ती चेक केली. बोले अरे मला माहिती आहे ह्याच्यामध्ये तुझं नाव नाहीये, कारण तू निवेदन दिलेलं नाही. आणि ही प्रक्रिया आहे, म्हणजे ज्यांनी कुणी समजा इच्छा व्यक्त केली त्यांचा सन्मान आहे. मी असं काय कुणाला नावं ठेवत नाही. बरोबर. ज्यांना काम करायची इच्छा ते इच्छा व्यक्त करतात. बरोबर. तर मला अरविंद ह्याच्यात तुझं नाव नाही, मला कल्पना आहे. परंतु स्वीकृत नगरसेवक म्हणून शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत त्याच्यामधून 2 स्वीकृत नगरसेवक आपण तिथे पाठवू शकतो. तर त्याच्यामध्ये पहिलं नाव मी तुझं देतोय. मला त्याला सुद्धा हाताला घाम आला, मला आता सुद्धा हाताला घाम येतोय. मला साहेब माझी विनंती आहे, तुला तर तू शांत राहता होता आणि पुढच्या विनंत्या करू नको. कारण 2007 साली जेव्हा तू शाखेहून झाला होतास, तर या शाखेमध्ये 1988 सालापासून मी ते कार्यरत आहे. तर 2007 साली जेव्हा मला अरविंद भोसले नावाचा माझा एबी फॉर्म मला देण्यात आला शिवसेना भवनमध्ये, त्याला माझ्यासहित सर्व शिवसैनिकांनी आम्ही उद्धव साहेबांना विनंती केली की साहेब, आम्हाला ॲडव्होकेट जगदीश सावंत यांना नगरसेवक झालेलं पाहायचं आहे. बरोबर. मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय. 2007 साली जेव्हा मला एबी फॉर्म देण्यात आला, त्याला म्हणून साहेब मी घेतला नाही. अजय चौधरी विभाग प्रमुख होते.
तर मी विनंती केली, मला विवाह प्रौढांना आम्ही ही गोष्ट सांगितलेली चौधरी साहेब, बरोबर. की आम्हाला ॲडव्होकेट जगदीश सावंत यांना नगरसेवक झालेलं पाहायचंय. मुंबई महापालिकेमध्ये नगरसेवक पदाचा हेवी फॉर्म मिळतोय आणि तू घेत नाहीयेस. म्हणलं साहेब मी नगरसेवक झालो काय, आमच्याला कोणी शिवसेने नगरसेवक झाला काय आणि ॲडव्होकेट जगदीश सावंत नगरसेवक झाले काय, मी ऑन कॅमेरा बोलतोय. हो हो हो. आम्ही इथे एका वेगळ्या आयडिओलॉजीने काम करणार, एका वेगळ्या विचारधारेने काम करणार लोक आहोत. बरोबर. आणि जगदीश सावंत यांच्यासाठी 1997 साली संधी आली होती, नाही शक्य झालं. 2002ला वॉर्ड महिला झाले. आता 2007 मध्ये वॉर्ड हे ओपन झालेले आहेत, खुले झालेले आहेत. तर त्यामुळे इतकी वर्ष शिवसेनेची कायदेशीर बाजू मांडणारे आमच्या अनेक आंदोलनामध्ये कोणतंही मानधन न घेता, कोणतेही चार्जेस न घेता, अरे जो माणूस स्टॅम्प पेपर सुद्धा किंवा जे काय तिथे कोर्टाचे जे समजा वेगळ्या फीज असतात, जे स्टॅम्प लावले जातात, जे काही समजा रेव्हेन्यू स्टॅम्प असतात, जे काय ते सुद्धा आज जो माणूस आपल्या पैशाने विकत जाऊन लावतो आणि ज्यांच्या जीवावर ते मी आंदोलन करतो, कारण पाठीमध्ये जगदीश सावंत आहेत, ॲडव्होकेट जगदीश सावंत आपल्याला कोर्टातून सोडवतील. बरोबर. इतका विश्वास ठेवून आम्ही जे आंदोलन करतो, तर अशा ॲडव्होकेट जगदीश सावंत यांना संधी मिळेल. साहेब ही विनंती तुमच्याकडे आहे आणि तुम्ही आमच्या विनंतीला मान दिले. जेव्हा उद्धव साहेबांनी सांगितलं तर मग उद्धव साहेब म्हणाले की हीच भावना आहे सर्वांची. बरोबर. ना ती जी माझ्या जबाबदारीची जाणीव मला आणखी वाढून देते आणि म्हणाले हा जो प्रसंग आहे ना, मी त्याला शिवस्थान प्रमुख होते तर मी साहेबांना जाऊन सांगणार मी आज, म्हणजे हा जो काही प्रकार आहे आशीर्वाद देतानाचा हे पुण्याही आहे शिवसेनेची. तर मग त्याला तो विषय झाला आणि मग त्याला मग ॲडव्होकेट जगदीश सावंत हे नगरसेवक झाले. आणि मग 2017ला परत तो विषय 14 मार्च 2017 रविवार होता, माझं नाव घेतलं. तर मी पुन्हा एकदा विनंती केली. मला साहेब विनंती बोलले, अरविंद आता विनंती करू नको, मला आठवते तुझी 2007ला केलेली मला विनंती आठवते. उद्धव साहेबांचे ते लक्षात होतं, पण आता काही विनंती ठेवलं साहेब, खरंच मी विनंती करतो. त्याला उद्धव साहेब होते, अनिल देसाई होते, विनायक राऊत होते, अनिल परब होते, दिवाकर रावते साहेब होते, अशी सगळी मंडळी बाजूला बसलेली होती. तर रावते साहेब म्हणाले, अनिल देसाई म्हणाले की हे वरिष्ठ आहेत, ते म्हणाले की अरविंद साहेब काय बोलतात ते, रश्मी वहिनी होत्या. तर बोला साहेब खरं विनंती करतो की नामनिर्देशित नगरसेवक म्हणून तिथे ज्यांना मुंबई महापालिकेचा अनुभव आहे, तुम्ही सन्मानित संपादक आहात साहेब, सोपी गोष्ट नाही मुंबई शहर. म्हणजे ते ऐट मुंबई तुझी कहाणी नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये ब्रिटिशांनी फक्त जेमतेम 14 लाख लोकांसाठी हे मुंबई शहर वसवलं होतं. इथलं इन्फ्रास्ट्रक्चर, इथली ड्रेनेज सिस्टीम, इकडची राहण्याची व्यवस्था, तो तुळशी तलाव, तो तानसा तलाव, तो वैताना तलाव, फक्त 16 लाख. साहेब आज ऑफिशियल या मुंबई शहराची लोकसंख्या, मुंबई शहर पूर्व आणि पश्चिम उपनगर धरून ऑफिशियल साधारणतः 1.25 कोटी आहे आणि अनऑफिशियल जर तुम्ही धरायला गेला ना साहेब तर ती 2.25 कोटी आहे. किती आहे? 2.25 कोटी. विचार करा तुम्ही, कळलं? विचार करा की हा ते ही दैवी कृपाच म्हणायला लागेल, ही निसर्गाची कृपाच म्हणायला लागेल, मुंबई देवीची कृपा. हा म्हणजे ह्याच्या पाठी ठेवून एखादी काहीतरी दैवी शक्ती असू शकते. किंवा जर तुम्ही काय नास्तिक असाल तर असं समजा की इकडची प्रशासनाची व्यवस्था असेल, प्रशासकीय व्यवस्था असेल, किंवा नाही तर मग इथले या शहराचे नागरिक लोक इतकी समजूतदार आहेत, त्याच्यामुळे ही प्रचंड पुण्यासाठी फुगलेली लोकसंख्या असलेले शहर हे टिकून आहे, चाललंय, कोलमडत नाहीये. बरोबर. या मुंबई शहरामध्ये येण्यासाठी मुंबई शहराच्या आजूबाजूचे 5 जिल्हे, जो माझा अभ्यास आहे सांगतो, मुंबई शहराच्या आजूबाजूचे 5 जिल्ह्यामधून लोक येतात साहेब, 5 जिल्ह्यामधून मुंबई शहरामध्ये. मग रायगड जिल्हा आहे, मग ठाणे जिल्हा आहे, मग पालघर जिल्हा आहे, मग नाशिक जिल्हा आहे, मग पुणे जिल्हा आहे. इथून या मुंबई शहरामध्ये रोज लोक सकाळी येतात आणि संध्याकाळी लोक निघून जातात. म्हणजे हा पुरा फुटतो, कमी होतो. हे मागचे हजारो दिवस, शेकडो वर्षे चालू आहे, हजारो महिने झाले चालू आहे. बरोबर, करेक्ट. म्हणजे मुंबई शहराचा तसा अभ्यास केला तर लोक कामधंद्यासाठी समुद्र मार्गे, रेल्वे मार्गे
रस्त्याने, विमानाने, रेल्वेने येतात आणि जातात. तर त्यामुळे उद्धव साहेबांना सांगताना मी त्या जबाबदारीच्या भावनेमध्ये होतो. मला नगरसेवक पद मिळत आहे, मग मी माझं कार्ड छापेल, अरे मुंबईचा नगरसेवक झालो. मी आज त्या जबाबदारी भावनेतून सांगतो. तुम्ही जो विचारलेला प्रश्न आहे ना, त्याचं थोडं जरा फिरून उत्तर देतो मी. ठीक आहे, पण भरपूर इतिहास माहिती मिळाला, बरीच माहिती मिळाली. का सांगतो त्यासाठी, अरे या शहरामध्ये भारतरत्न टाटांसारखी लोक त्याला अस्तित्वात होती. बरोबर. आपल्या सर्वांसाठी तो एक मानबिंदू आहे. टाटा 100%. इथे लता मंगेशकर राहतात. हो. इथे जगभरातल्या पहिल्या 100 सर्वात श्रीमंत लोकांपैकी पहिले 13 श्रीमंत लोक या मुंबई शहरात राहतात. हो. अरविंद भोसले, तिथे तुला नगरसेवक कोणती इलेक्शन न लढता करण्याचा तुला शब्द, तुला काय जबाबदारी उद्धव साहेब देत आहेत. मला ते सर्व आठवलं की कसं शक्य होईल. आपली ती कुवत आहे का, आपण न्याय देऊ शकू का. मी साहेबांना विनंती केली, म्हणून साहेब असं सर्व विषय आहे. बोला की मला माहिती आहे, कळलं, तुझी विचार करायची मला पद्धत पण माहिती आहे, आणि तू स्वीकृत नगरसेवक म्हणून निवेदन पण दिलेलं नाही मला हेही माहिती आहे. आणि तरी सुद्धा मला ही तुला जबाबदारी द्यायची एवढ्यासाठीच की तू हा विचार करतोस. बरोबर. तू हा विचार करतोस की कुठे पाठवलं जात आहे, कशासाठी पाठवलं जात आहे, का पाठवलं जात आहे. मला कल्पना आहे की असे अनेक नगरसेवक आहेत, हे साहेबांचं म्हणणं आहे का, उद्धव साहेबांचं, की ते नगरसेवक फक्त कुठच्या अन्य गोष्टी किंवा मोह माया पाहून ते होत नाहीत. बरोबर. मी फक्त शिवसेनेबद्दल नाही, उद्धव साहेबांचा जो विचाराचा जो दृष्टिकोन आहे तो अन्य पक्षांच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. की अनेक शिवसेनेमध्ये तर आहेतच, परंतु अन्य पक्षांमध्ये सुद्धा असे अनेक नगरसेवक आहेत की फक्त मुंबई महापालिकेमध्ये ते काही डोळ्यासमोर, म्हणजे त्यांची वैयक्तिक काही संपत्ती वाढवण्याच्या दृष्टीने जात नाहीत, ते त्यांना मुंबईसाठी काहीतरी करायचं म्हणून जातात. बरोबर. आणि त्याच्यामध्ये उद्धव साहेब म्हणाले, मला एक समाधानाची भावना आहे की त्यामध्ये शिवसेनेचं प्रमाण हे सर्व व्यापी आहे, मोठ्या प्रमाणात आहे, की ह्या भावनेतून तिथे माझे नगरसेवक जातात. तर त्याच्यामध्ये अरविंद भोसलेला मला तिथे पाठवायचं आहे स्वीकृत नगरसेवक म्हणून. आणि तू नाही म्हणायचं नाही, 2 नावं आहेत, त्यातलं पहिलं नाव मी तुझं फायनल करतोय. तर मी तरी सुद्धा साहेबांना विनंती केली, म्हणलं साहेब मी माफ करा, मला मी थोडा अल्पबुद्धी आहे, तुम्ही विचार करा की अरविंदची आपण नेमणूक करू ते योग्य आहे का. बोले अरविंद माझा विषय पूर्ण झालेला आहे, तुम्हाला विचार जाऊ नको, मी विचारांतीच बोलतोय. मला साहेब माफ करा, माझ्या बोलण्यात चुकीचा अर्थ नको. बरोबर. की याच्यामध्ये या मुंबई शहरासाठी अनेक तज्ज्ञ आहेत, त्या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत, ते तिथे जातील, प्रशासनाला मार्गदर्शन करतील, लोकप्रतिनिधी मार्गदर्शन करतील. हा जगन्नाथाचा रथ ओढायचा आहे साहेब. बरोबर. 2 जागा आहेत, कोणतरी त्या क्षेत्रातले तज्ज्ञ असतील, तुम्ही त्यांची नेमणूक करा. त्याच्यावरती मग साहेब जे म्हणाले की माझा अरविंद, माझा शिवसैनिक, मग अरविंद असेल किंवा अन्य असतील, माझे शिवसेने पदाधिकारी ज्यांचा प्रत्यक्ष अनुभव कामाचा, ते त्या तज्ज्ञ लोकांपेक्षा कमी नाहीत. हे बोलल्यानंतर मग मी माझ्या जिभेला विराम दिला, मी शांत झालो. मला साहेब तुम्ही म्हणाल तसं. बरोबर. आणि मग तो सर्व विषय घडल्यानंतर मग ती पूर्ण जी पुढची प्रक्रिया होती, कारण त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते लागतात, त्यांची एखादी एनजीओ लागते, मग त्याला काही नॉर्म्स आहेत, त्याला काही निकष आहेत. मग त्या निकषांमध्ये मला हे सांगताना मला आश्चर्य वाटतं की उद्धव साहेबांनी हा डेटा त्यांनी त्यांच्या यंत्रणेच्या माध्यमातून आधीच घेतला होता, रेडी होता, की अरविंद भोसले हा पुढच्या वेळी, जसं मी आचार्य स्मारक समितीवरती मी सरचिटणीस आहे. हो, कळलं. म्हणजे जे नॉर्म्स आहेत त्या निकषात अरविंद भोसले बसतोय, त्यांनी आधीच माहिती घेतलेली होती. म्हणजे ते काय धार उडते आकाशी परिलक्ष पिल्लापाशी म्हणतात, तसा तो आपल्या कल्पनेच्या पलीकडचा सर्व प्रकार आहे. बरोबर. तर त्यांनी दुसरी माहिती घेतली होती. मग पुढची प्रक्रिया करण्यासाठी शिवसेनेचे तेव्हाचे सचिव अनिल देसाई हे स्वतः आले, तो विषय झाला. आणि मुंबईचा नगरसेवक होतो म्हटल्यानंतर ह्या शिवसेना शाखेला जे काही पार्श्वभूमी आहे, जो इतिहास आहे, ह्या शाखेला
हिंदू सम्राट शिवसेना बरोबरचे पाय लागलेले आहेत. बरोबर. इथे ह्या शाखेने अनेक महापौर दिलेले आहेत. मेरीन काउन्सिलचा पहिला महापौर या शिवसेना शाखेने दिलेला आहे नंदू साडम साहेबांच्या माध्यमातून. बरोबर. मग ते सर्व मला आठवते 1992 साली जेव्हा नंदू साडम साहेब विरोधी पक्ष नेता होते मुंबई महापालिकेचे, तर मी त्यांचं ड्राफ्टिंग करायला मी बसायचो. इथे ओळखपत्र, उत्पन्न दाखला, हयातीचा दाखला देणं किंवा ते मुद्दे टाळणं, त्यासाठी मी बसायचो. मी 1992 साल मला आठवतंय, मी त्याला होते ते विरोधी पक्षनेते असताना सभागृहामध्ये त्यानंतर जाण्याचा माझा पहिला प्रसंग होता. आणि नो डाऊट मी पण फार अस्वस्थ होतो. ते पत्र मी पण फार अस्वस्थ होतो. आणि मला अनेक ज्येष्ठ शिवसैनिक तुमच्यासारखे मार्गदर्शक आहेत, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर तू अरे फार मोठी जबाबदारी आहे आणि तू त्या जबाबदारीला सामोरं जाशील हा विश्वास आहे. आणि मग त्याला मी ती संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. ती मुंबईमध्ये 227 निवडून आलेले नगरसेवक आणि त्याच्यातून 5 नॉमिनेटेड नगरसेवक, नामनिर्देशित नगरसेवक निवडून जातात. त्या 227 मधून 5 म्हणजे 233 नगरसेवक, 232 नगरसेवक तिथे होतात. त्या 5 मध्ये 2 शिवसेनेचे आहेत. त्यातला मग मी नगरसेवक म्हणून जात असताना त्या मुंबई शहराचा एक विश्वस्त म्हणून तिथे जातोय. मी माझी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. मला कोणतंही सुदैवाने व्यसन नाहीये. मी व्यसनांपासून लांब राहतो. काही जबाबदाऱ्या आहेत, समाजामध्ये आम्ही वावरतो. बरोबर. कार्यकर्ता जर समजा असा ते वेगळ्या सकाळचा वेगळा आणि संध्याकाळचा वेगळा जर दिसायला लागला, लोक काय म्हणतील म्हणून त्या जबाबदारी भावनेतून आई वडिलांचे संस्कार. त्यामुळे मी महापौरांना एक पत्र दिलं. मुंबई महापालिकेत ज्या दिवशी मी पहिल्यांदा माझं नाव पुकारण्यात आलं आणि मला जेव्हा शपथ देण्यात आली, ती शपथ दिल्यानंतर मी महापौरांना पत्र दिलं. त्या पत्रामध्ये मी विनंतीपूर्वक लिहिलं होतं, यापुढे मुंबई महापालिकेचे नगरसेवक विश्वस्त म्हणून आज मी पुढचा कार्यकाळ देणार आहे, माझी सेवा देणार आहे. आणि ती सेवा देत असताना या शहराचं मी आता काही देणं लागतो. मी आतापर्यंत 84 वेळा रक्तदान केलेलं आहे. बरोबर. आणि परमेश्वर कृपेने तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी बऱ्यापैकी आयुष्य जगेल अशी मला खात्री आहे. हो, बरोबर. परंतु माझ्या मृत्यूनंतर कोण स्वतःच्या मृत्यूचा कधी विचार करू शकेल का? बरोबर नाही, कोणी करू पण नाही. पण तरी सुद्धा माझं जे काही आयुष्यमान असेल ते आयुष्यमान झाल्यानंतर भविष्यात जो मध्ये जो मला जो काही मृत्यू येईल, तर माझ्या मृत्यूनंतर माझे जे बॉडी ऑर्गन्स आहेत, माझे जे काही शरीराचे जे काही अवयव आहेत, जे इतरांना वापरण्यासाठी योग्य असतील, तर त्यासाठी मी ते कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. आणि ते पत्र मी मुंबईच्या महापौरांना दिलं की नगरसेवक मुंबई महापालिका सभागृहामध्ये आल्यानंतर माझं हे पहिलं काम होतं, माझं कर्तव्य होतं. आणि ते मी मुंबईचा एक नागरिक म्हणून ती माझी जबाबदारी पार पाडण्यासाठी मी टाकलेलं पहिलं पाऊल होतं. बरोबर. असा तो एकत्रित संपूर्ण तो घटनाक्रम आहे. मला समाधानाची बाब आहे, तिथे त्या एका ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सभागृहामध्ये गेल्यानंतर महापौर, त्याला प्रिन्सिपल आचार्य विश्वनाथ माडेश्वर होते. ते सुरू झाल्यानंतर त्यावेळेचे आयुक्त होते अजय मेहता. महापौरांनी आयुक्त महोदयांना बोलून घेतलं, जॉईंट MC आले, गटनेते आले आणि तिथे विषय झाला. त्या वर्षीपासून मुंबई महापालिकेमध्ये लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून रक्तदान शिबिर सुरू झालं. आणि ज्यांना ज्यांना अशा स्वरूपातलं बॉडी ऑर्गन्स डोनेट करण्यासाठी उपक्रम घ्यायचे आहेत, तर मग त्याला मला आठवत आहे की प्रवीण बांडवर साहेब जे RM आहेत TM हॉस्पिटल, त्यांना सुद्धा बोलून घेण्यात आलं. आणि मग त्याला तिथे ते कॅम्प सुरू झाले. म्हणजे आपण काही देणं लागतो या शहराचं, हे जे काही लोक इथे जी जगतायत, आयुष्य जगतायत, त्यामुळे ती जी मानसिकता आहे. आणि विशेषतः मी पक्षप्रमुखांचे उद्धव साहेबांचे आभार मानेल की शिवसेना पक्ष आणि प्रशासन यांची जबाबदारी नॉमिनेटेड नगरसेवक माडे देण्यात आली. बरोबर. ही लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यामध्ये थोडं समन्वय साधणं, कोऑर्डिनेशन. आणि मी माझ्याकडून जमेल तेवढा मी त्यासाठी प्रयत्न करण्याचा हे झाला. आणि मला तुम्हाला सांगताना अभिमान वाटतो की नॉमिनेटेड नगरसेवकाला एक मर्यादित अधिकार असतात. माझं रडगाणं नाही त्याबद्दल. आम्ही त्यामध्ये आयुक्तांना काही पत्र दिली
की याच्यानंतर जे काही पुढचे नॉमिनेटेड नगरसेवक होतील त्यांना सुद्धा तुम्ही अधिकाराची मर्यादा वाढवा. परंतु आम्हाला जे काही मर्यादित अधिकार होते तर त्यामध्ये मी सुद्धा एक विनंती करून ते पत्र दिली आणि ते देत असताना तिथे ठरावाच्या सूचना मांडण्याचा अधिकार नगरसेवकांना आहे. करेक्ट. वोटिंग राईट्स नाही आहेत त्यांना. अन्य महापालिकेचे जसे इतर नगरसेवकांना निधी मिळतात तसे नॉमिनेटेड नगरसेवकाला मिळत नाही. असो रड जाणार नाही. त्या सभागृहामध्ये जाणं आणि आपली भूमिका मांडणं या शहरासाठी तेच फार मोठा अधिकार आहे. बरोबर. पण ते करत असताना मी तिथे ही गोष्ट मांडली. त्या सभागृहामध्ये ठरावाच्या सूचना मांडताना जे पहिले 5 नगरसेवक आहेत 232 मधले पहिले 5 नगरसेवक, त्या पहिल्या 5 नगरसेवकांमध्ये जो अरविंद भोसले होते उद्धव साहेबांनी विश्वास टाकला होता त्या ठरावाच्या सूचनांमध्ये पहिल्या 5 नगरसेवकांमध्ये अरविंद भोसलेचा तिथे उल्लेख होतो. ती महत्वपूर्ण सूचना ज्या मुंबई शहराच्या दृष्टीने फार महत्वाची. साहेब तुमच्यासाठी विनंतीपूर्वक शेवटचा मुद्दा सांगतो. झाडाच्या फांद्या पडणं आणि अपघात होणं हा एक प्रकार त्याला सुरू झाला होता. स्वच्छ मुंबई हरित मुंबई म्हणून विषय सुरू झाला 1985 साली 1985 साली जेव्हा छगन भुजबळ साहेब महापौर झाले आणि मुंबईमध्ये वृक्षारोपणाचं प्रमाण वाढलं. बरोबर. त्यावेळेला जे रिएंट्री आहेत ना ते जे त्याला लावण्यात आले ते झपाट्याने वाढले. बरोबर. ते झाडाचं वाढायचं प्रमाणच असं आहे. ती वर्षभर ती झाडं हिरवी असतात. हो. ती झाडं वर्षभर हिरवी असतात. परंतु कालांतराने लक्षात आलं की झाडांचं आयुष्यमान जे आहे ना ते 30 वर्षांमध्ये झाडं मरायला सुरुवात होते. म्हणजे झाडं ती आपोआप ती नैसर्गिकरित्या ती झाडांच्या फांद्या वाळतात, तुटतात, कशा पडतात. त्या झाडांना फळं आणि फुलं येत नाहीत. बरोबर. मी यातला तज्ज्ञ नाहीये. मी विनंतीपूर्वक सांगतो. अभ्युदय बँकेमध्ये शिपाई आहे. तो माझा गुरु आहे. अभ्युदय बँकेमध्ये एक शिपाई विक्रम यंदे नाव लिहून सांगतो. वृक्षारोपण ह्या बाबतीमधला तो माझा गुरु आहे. तो मला माहिती देतो की अरविंद तिथे आता महापालिका गेलाच ना साहेब कोणी परिपूर्ण नसतं. आज सुद्धा मी तुमच्यासमोर बोलतो ना. बरोबर. मला मागच्या अनेक वर्षामध्ये ज्यांनी जे माझ्या ज्ञानात भर घातली नाही मी तुमच्यासमोर ते विनंतीपूर्वक मांडतोय. माझं तर काही नाहीये. मी फक्त माध्यम आहे. ते विक्रम यंदे अभ्युदय बँकेला शिपाई जो आता नवी मुंबई बँकेमध्ये शिपाई काम करतो. बरोबर. पण त्याच्या हाताखाली आम्ही जातो काम करायला. जेव्हा उन्हाळा सुरू होतो तेव्हा तो सीड्स कलेक्शन चालू करतो. तो बिया जमा सुरुवात करतो. हो करा. या मुंबईमध्ये सोन्याची मुंबई आहे. सोन्याची लंका आहे ना. उर्वशी नावाचं झाड आहे. फक्त 5च झाड आहे साहेब. हो 5च झाड आहे. काय कमी आहे? आणू विचार नाही. 5च झाड आहेत. काय गमतीचा भाग आहे. एक झाड आहे मुंबई विद्यापीठाच्या आवारात. 2 झाड आहेत वीर जिजामाता उद्यानामध्ये. 4थं झाड आहे व्हीजीडीआय मध्ये. आणि 5वं झाड आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये नॅशनल पार्क. अनुषंगाने उर्वशी आता त्याची कलमं केली जात आहेत वाढवत आहेत. झाड जिथं विलोभनीय आहे ना जेव्हा ते भरात येतं ना त्याची ती मोहर जी त्या झाडाच्या ज्या आदा आहेत ना जे छटा आहेत ना त्या पाळता हैराण होऊन जाल. पण हे सांगायचं कारण काय झालं विक्रम यंदे त्याने लक्षात दिलं. पण यातला महत्वाचा डाबा असा की त्या जेव्हा ती झाडाच्या फांद्या पडायच्या वगैरे सर्व विषय सुरू झाला तिथं असं सभागृह बसलं होतं. गोंधळ खूप चालू झाला होता आणि आचार्य विश्वनाथ महाडेश्वरांना माहिती होतं अरविंदने हात वरती केला म्हणजे काहीतरी विषय मांडणी करेल. मी त्याला विनंती केली की साहेब म्हटलं आजचं सभागृह संपल्यानंतर आपण खाली उतरू आणि आझाद मैदानापासून मेट्रो सिनेमा पर्यंत आपण चालत जाऊ. ही जेवढी झाडं दिसतात ना आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा खाली ऊन पडत नाही इतकी झाडाची दाट सावली आहे. बरोबर. कळा. पण यातलं एकही झाड हे भारतीय झाडाच्या प्रजातीमधलं नाहीये. ही सर्व रेंट्री आहेत परदेशी झाड आहेत. ती त्या लावली झपाट्याने ती फोपावली वाढली ब्रिटिशांनी त्यावेळेला प्लांटिंग. पण त्या झाडावरती एकही जसं भारतीय झाड नाही तसं त्या झाडावरती एकही पक्ष्याचं घरटं नाहीये. अच्छा. त्या झाडाला फुलं येत नाहीत. त्या झाडाला फळं येत नाहीत. आणि पक्ष्यांना माहितीये की या झाडावरती घरटं बांधायचं नाही. का बांधायचं नाहीये? त्या झाडाच्या फांद्या कालांतराने पडणार आहेत. हो. कुणाला माहितीये? पक्ष्यांना माहितीये. ही झाडं भारतीय प्रजातीची नाही. हे वड आंबा जांभूळ पिंपळ भारतीय झाड कडुलिंब नाहीयेत. तुम्हाला ही पक्षी तिथे घरटे बांधताना दिसतील. आणि मग महाडेश्वर साहेबांना ते आश्चर्य वाटलं ते. आणि मग ते खरंच सभा झाल्यानंतर तो माणूस जिंदा दिला होता.
ते खाली आले आणि चालत चालत तो जिऱ्या परेड सुरू झाली, कळलं, परेड सुरू झाली. म्हटलं साहेब तुम्हाला इथे कावळ्याचं घर दिसणार नाही, इथे तुम्हाला चिमणीचं घर दिसणार नाही, बरोबर, इथे तुम्हाला घरटी बांधून जे पक्षी राहताना तिथे कोण नाही दिसणार. आणि नाही दिसलं तर ते मला अजून काय करायला पाहिजे. मग विक्रम मेंदे या क्षेत्रातले जे माहिती तज्ञ आहेत त्यांना बोलून घेतलं. त्यांनी त्यांची आणखीन टीम बोलवली, वृक्षप्रेमी बोलून घेतले, बरोबर, वीर जिजाऊ माता उद्यानामधले जे काही वृक्ष तज्ञ ते बोलून घेतले. दुसऱ्या दिवशी महापौरांनी मीटिंग लावली. काय केलं पाहिजे तर भारतीय झाडाच्या जे प्रजाती आहेत ना त्या लावा, बरोबर. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला दिसेल 2018 नंतर मुंबई शहरामध्ये जे प्लांटेशन सुरू झाले, वड आहे, मग पिंपळ आहे, मग जांभूळ आहे, मग कडुलिंब आहे, हे विषय सुरू झाले. म्हणजे कालांतराने जायचं तर सर्वांनाच आहे जग सोडून, कालांतराने आम्ही जाऊ तेव्हा या मुंबईसाठी शाश्वत काहीतरी आणखीन. तुम्हाला गमतीचा भाग सांगतो आणि माझं बोलणं थांबवतो. घाटकोपर पासून तुम्ही भांडूपच्या दिशेने जाल ना, जो ठाण्याचा पहिला टोल नाका लागतो ना, कामराजनगर झाल्यानंतर तुम्ही घाटकोपरच्या दिशेने जा, ठाण्याच्या दिशेने. कामराजनगरच्या नंतर तुम्हाला रस्त्याच्या दोन्ही बाजूला, मध्ये डिवायडर मध्ये आणि दोन्ही बाजूला फक्त पिंपळाची झाडं दिसतील, फक्त पिंपळाची झाडं. आणि त्या झाडांची आजची उंची जी आम्ही मे महिन्यामध्ये मोजलेली आहे, ही ऍव्हरेज कमीत कमी ही 18 फुटापेक्षा जास्त आहे आणि ती 42 फुटापर्यंत गेलेली आहे, बरोबर. ही पिंपळाची झाडं आहेत ना, ती विक्रम मेंदे यांच्या त्या संस्थेने त्या घाटकोपर, टागोर नगर, कामराजनगर मधल्या लोकांनी येऊन लावलेली. त्यांनी नुसती लावून सोडून दिले नाही, त्यांनी जगवली. आम्ही जातो तिथे सेवा द्यायला. दर रविवारी ती लोक सकाळी 1 तासाचा वेळ काढतात आणि जवळजवळ ऑफिशियल 3,800 झाडं लावली होती. 3,800 झाडं लावली होती आणि त्यातली 2,345 झाडं जगली, बरोबर, कळलं ना. आणि फक्त पिंपळ आहे का तर ते प्रदूषण शोषून घेतात आणि ऑक्सिजन देतात. आणि पिंपळाचं काय वैशिष्ट्य माहिती नाही. तुम्ही असं झाड लावायला जा पिंपळाचं, नाही जगणार. जगलं तर लवकर वाढणार नाही. काय म्हणलं, एक तर जगणार नाही, जगलं तर वाढणार नाही. वाढायला वेळ पुरेसा वेळ घेतं. पण तोच पिंपळ तुम्ही बघा ना, एखाद्या बिल्डिंगच्या ड्रेनेज सिस्टीम मध्ये जर कुठे ते जर ते असेल ना, त्याचं वैशिष्ट्य काय, ती फळं आहेत ना ते पक्षी खातात आणि ते विष्ठेतून ते झाड येतं, बरोबर आहे, बरोबर. तर कुठे ते असे ड्रेनेज सिस्टीमच्या तुम्ही जाल ना, पाईप, संडास, आमूत, तर तिथे ती झाडं ना झपाट्याने ती फोपावतात, वाढतात. आणि मग ती झाडं जेव्हा काढली जातात ना, ती झाडं काढून ते विक्रम मेंदेच्या त्या संस्थेमाध्यमातून ती लावली जात होती. अच्छा. तर तशी ती झाडं लावली गेली. एक समाधान आहे, या मुंबई शहरासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. पूर्ण समाधानी नाही, बरोबर, पण तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न, नवीन नवीन अनुभव पण आले. हा सर्व अनुभव आहे. आणि जे अनुभव देणारे जे दोन गुरु आहेत त्यांचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी नगरसेवक मॅडून ती कामं करून घेतली. अक्षर गिरून घेतो ना, आईबाप जसे अक्षर गिरून घ्यायची, शिक्षक तसे अक्षर गिरून घ्यायचे, तसे अक्षर त्यांनी गिरून घेण्याचा प्रयत्न केला, ही सेवा देण्याचा प्रयत्न केला. असो, त्यानिमित्ताने तुमच्याशी बोलण्याचा योग झाला, कळला. धन्यवाद. असे काही विषय असतील तर निश्चित सांगा. नक्की कोणत्या जबाबदारी टाळत नाही. ज्या विषयातून समाधान मिळतं रामगिऱ्याचं आणि पक्षीय राजकारण व्यतिरिक्त समाज, निसर्ग, लोकांसाठी म्हणून जे काही काम करण्याचा आनंद आहे ना, बरोबर, त्याच्यासाठी थोडं जरा तुमच्यासारख्या मार्गदर्शक माध्यमातून प्रयत्न करतो. नाही, आमचं मार्गदर्शन तुमचंच मार्गदर्शन. हे अरविंद भोसले होते. आपण मुलाखतींचं सदर चालू केलं होतं, आदर्श नगरसेवक कसा असावा. अरविंद भोसले यांनी आपल्या नगरसेवक कालावधीत असलेला सर्व अनुभव आणि महत्वाच्या काही सूचना, महत्वाच्या गोष्टी त्या माध्यमातून मांडल्या. आता येणाऱ्या नगरसेवकांना असंच एक अभ्यासू पणा त्यांना ठेवावा लागेल आणि अभ्यासू नगरसेवकांचीच खऱ्या अर्थाने या महानगरीला, या मुंबापुरीला, या मुंबईला गरज आहे. मुंबईचं ज्या पद्धतीने वाढलेली लोकसंख्या, मुंबईच्या यंत्रणेवरती आलेला भार आणि त्या सगळ्या विषयाला चिकित्सक दृष्टीने पाहून या विषयाचा गांभीर्याने अभ्यास करून त्या कुठेतरी प्रशासनाकडून त्या यंत्रणा बनवून घेणं, राबवणं हे देखील तितकंच महत्वाचं ठरतं. अरविंद भोसले यांनी आपले मोलाचे अनुभव या ठिकाणी सांगितलेत, मांडलेत. आरोग्य विषय आणि पर्यावरण विषयक देखील विषय या ठिकाणी आपण चर्चेतून घेतलेले आहेत. भोसले साहेब, धन्यवाद. खूप खूप महत्वाची माहिती मिळाली, नवीन नवीन विषय समजले आणि हे नक्कीच येणाऱ्या नगरसेवकांना देखील कदाचित कामाला येतीलच. अशाच महत्वाच्या सामाजिक
राजकीय बातम्या, राजकीय मुलाखती पाहण्यासाठी पाहत राहा बातमीगार. कॅमेरा पर्सन अल्पेश पवारसह मी अभिषेक शिंदे, बातमीगार, चेहरा मुंबईचा. मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीगार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.